खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेल्याची माहिती मिळते। काल रात्रीच खासगी विमानाने पुण्यावरून दिल्लीला गेल्याची माहिती आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुण्यातील बाणेरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खासदारांना दिल्लीला नेण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावावर पुणे विमानतळावर 2 खासगी विमानं सज्ज ठेवण्यात आली होती, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। माजी मंत्री तानाजी सावंत आणि जयराजे निंबाळकर हेही ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। तर संदीप, काय माहिती आहे? खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेल्याची माहिती मिळते, अशातच ठाकरेंचे खासदार फुटत असल्याची सुद्धा माहिती समोर येते। काय नेमके अपडेट्स आहेत? ऑपरेशन टायगर मधलाच हा एक महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल की काही खासदार आता दिल्लीला यायला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी आपण ऐकलं की राजाभाऊ वाजे यांनी स्पष्टपणे नकार दिला की मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, एकनाथ शिंदे यांनी संपर्क केलेला नाही। मात्र दुसरीकडे ओमराजे निंबाळकर धाराशिवचे जे खासदार आहेत ते मात्र राजधानी दिल्लीमध्ये आज पहाटे दाखल झालेले आहेत। काल पुण्यामधून खासगी विमानानं त्यांनी प्रवास केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समजते। जयराजे निंबाळकर त्याचबरोबर माजी मंत्री तानाजी सावंत जे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, ते दोन्ही नेते देखील ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत खरं तर आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर 9 पैकी 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील अशी चर्चा आहे। त्यानुसार काही खासदार म्हणजे जमेल तसा प्रवास करत खरं तर दिल्लीत दाखल होत आहेत। आणि जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार काल 2 विमानं पुण्यामध्ये तयार ठेवण्यात आली होती। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती विमानं होती अशी देखील माहिती मिळते आणि त्यामधूनच शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदारांनी प्रवास केला आहे। ज्या एका विमानामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः होते। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हे सगळे खासदार आल्यानंतर आता व्हीप तर जारी केला आहे युबीटी पक्षाकडून, पण एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे पहिल्यांदा ते त्यांना भेटतात एकनाथ शिंदेंना हे सगळे खासदार, की मग लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटतात आणि वेगळ्या गटाची मागणी करतात किंवा त्या शिवसेनेमध्ये सहभागी होण्याची मागणी करतात, हे बघणं महत्त्वाचं आहे। पण काही खासदार जे आहेत ते अजूनही महाराष्ट्रामध्ये असल्याची माहिती मिळते, पण ओमराजे निंबाळकर हे मात्र आज पहाटे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। खासदार, धन्यवाद संदीप दिलेल्या या सर्व माहितीबद्दल। Thank you.